आणि मला आता मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, की महाराष्ट्र ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत किंवा त्या जडणघडणीत घडलेला महाराष्ट्र म्हणतो, तिथं सावित्रीच्या लेकी शिकल्या सवरलेल्या जर का अशा भांडत असतील प्रशासनाशी, पोलिसांशी आणि पोलीस त्यांची दखल घेत नसेल, पोलीस मनमानी करत असतील, पोलिसांवरच अॅट्रॉसिटी करा अशी मागणी होत असेल, तर आता सुमोटो स्वतःहून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण इथे फक्त मुलींची अब्रू जर का पोलीस काढत असतील, तर इथे पोलिसांसह महाराष्ट्राची अब्रू निघते आहे. असं हे प्रकरण आहे. हे दिसतंय अगदी छोटंसं प्रकरण, पण या प्रकरणामध्ये इतकं स्पिरिट आहे, की हे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलं जाऊ शकतं. कारण यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा जो बेजबाबदार वापर एकीकडे आपण ओरडतो, तसंच पोलिसांकडनं जबाबदारीनं अॅट्रॉसिटीची अंमलबजावणी होत नाही. हा सुद्धा विषय पुढे आलेला आहे. येस, माझं म्हणणं बरोबर आहे ॲडव्होकेट परिक्रमा? येस सर, एक्झॅक्टली आम्ही एवढंच म्हणतोय. वारंवार आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला सर, आम्हाला हे जे पत्र दिलं गेलं सकाळी सर 10:30 वाजता निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. कोथरूड पोलिसांनी दखल घेतली नाही, फक्त निवेदन द्यायचं आणि परत यायचं एवढा हेतू होता की तुम्ही काहीतरी कोथरूड पोलिसांना काहीतरी सूचना करा किंवा हे दाखल करून घ्यायला सांगा. आता ह्या पत्रामध्ये सर खरं तर मुळात देशमाने सर जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सही शिक्क्याने पत्र दिल्या गेलेलं आहे. याच्यामध्ये सीपी ऑफिसमध्ये कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या सही शिक्क्याचं पत्र आम्हाला सीपी ऑफिसला रात्री 1 वाजेच्या दरम्यान साधारणपणे मिळतं. दिवसभर 10:30 वाजता सकाळपासून थांबलेलं असताना रात्री 1 वाजता हे पत्र आम्हाला मिळतं. आणि यांच्यात हे उल्लेख करतात की प्रथमदर्शनी घडलेली घटना किंवा घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नाही. मग सर याचा अर्थ तुम्ही या संदर्भात काहीतरी इन्क्वायरी केलेली आहे, प्रथमदर्शनी तथ्य काहीतरी तुम्ही तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर तुम्ही असं लिहून देताय. तुम्हाला आम्ही सर हे कायद्याच्या लीगल याच्यामध्ये आम्ही बोलत आहोत. सर आम्हाला रात्री 11:15 वाजता सांगितलं गेलं की आम्ही आमच्या एक्सपर्ट लीगल टीमचं ओपिनियन घेऊन याच्यावरती तुम्हाला म्हणणं देतो. ह्यांच्या एक्सपर्ट लीगल टीमचं ओपिनियन घेतल्यानंतर हे आलेलं आमच्या हातातलं पत्र आहे. आणि ह्या पत्रात हे म्हणतायत की प्रथमदर्शनी घटनाक्रमामध्ये तथ्य दिसत नसल्यामुळे, मग प्रथमदर्शनी घटनाक्रमामध्ये तथ्य दिसत नाही म्हणजे इन्क्वायरी कंडक्ट केल्या गेलेली, तुम्हाला कोणत्या कलमाखाली इन्क्वायरी कंडक्ट करण्याचा अधिकार दिला गेलेला होता. आणि जर ही इन्क्वायरी तुम्ही कंडक्ट केलीये 1 तारखेला रात्री 11:30 वाजताच्या आमच्या अर्जावरती जर तुम्ही इन्क्वायरी कंडक्ट केली, तर काय इन्क्वायरी झाली, ती कुणाकुणाकडे झाली, काय तुम्ही स्पॉट पंचनामे केले, तुम्ही काय केलं त्याचे आम्हाला डिटेल्स द्या ना. का लपवून, म्हणजे अशी काय इन्क्वायरी केली, कोणाकडे इन्क्वायरी केली, कोणाशी जाऊन मला एक बोलला? शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघींना विचारायचा आहे की पुणे पोलिसांची भूमिका जाहीर आहे, काहीतरी लपवलं चाललं आहे किंवा आपलाच कोणीतरी अडकतोय म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि तो वरून खालपर्यंत दिसतोय. आता तुमचा लढा हा तुम्हाला न्यायालयातच न्यायचा आहे हे दिसतंय आणि तुम्ही चाललेलाही आहात. तिथे तुमची एकी ही राहील का? आणि तुम्हाला उद्या सामाजिक सपोर्ट, पाठिंबा हा मग ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांपासून त्यानंतर अनेक वकील मंडळी, अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पुढे येतील, तर तुम्हाला लढा देण्याची तुमची तयारी आहे का? तर नक्कीच सर. त्या येस, हे जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा इतकं मोठं काहीतरी भीषण काहीतरी असेल असं खरंच वाटलं नव्हतं सर. ऑनेस्टली सांगते तुम्हाला, आमच्या सगळ्यांची आता या पॉइंटला भूमिका हीच आहे, FIR दाखल करून घ्यायची. एवढ्या एका छोट्या मुद्द्यापर्यंत हे सुरुवातीला आमचं म्हणणं होतं किंवा आम्ही या सगळ्या गोष्टीकडे त्या सगळ्या दृष्टिकोनातनं बघत होतो. पण आता हे जे काही सगळं येतं आहे त्याच्यातनं खरं तर आम्हाला अजून एकमेकांच्या सोबत खूप स्ट्रॉंगली उभं राहण्याची गरज आहे आणि आमच्या सोबत सगळ्या महाराष्ट्राने खूप खंबीरपणे उभी राहण्याची गरज आहे. सर माझं आता असं म्हणणं आहे की ही लढाई त्या 3 मुलींची राहिलेली नाहीये. तुम्ही बघत आहात हे सगळं काय घडतं. ही लढाई आमच्या सारख्या लाखो मुलींची आता आहे. आमचं भविष्य याच्यावर आहे. जर ह्या प्रकरणामध्ये काही झालं नाही, आमच्यासोबत सिस्टीम उभी राहिली नाही, आमच्यासोबत लोक उभे राहिले नाहीत, तर महाराष्ट्रासाठी हा इतका निगेटिव्ह संदेश जाणार आहे की पोरी हिंमत करणार नाही त्यांच्यावर अत्याचार झाला तर पोलीस स्टेशनला यायची किंवा न्यायालयात जायची. तर हे आता आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत उभी राहायची गरज आहे आणि आम्ही तर आहोतच. पण मला विश्वास आहे की आपण महाराष्ट्राच्या पोरींना हा संदेश देऊ इच्छित नाही असा मला विश्वास आहे. आपण तेवढे सजग नागरिक आहोत, आपण सोबत राहूयात आणि ही लढाई लढू. भारतीय राज्यघटनेनं अर्थात संविधानानं नागरिकांना आणि आपल्याकडं एकल नागरिकत्व आहे
तेव्हा प्रत्येक नागरिक जो भारतीय आहे त्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्या मूलभूत अधिकारांचं हनन हे जर का पोलीस ठाण्यात पोलिसांकडनं होत असेल तर त्यासारखं लोकशाहीचं दुर्दैव नाही. तुम्ही खरंच हा लढा लढा. संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देईल. कारण आत्ता महाराष्ट्रामध्ये एक वर्ग असा आहे की जो घाबरतोय. तो जो घाबरतोय ना, त्याच्यात जी भीती आलेली आहे ना, तुमच्या प्रकरणामुळे ती दूर होईल. कारण त्याला हे लढायचं स्पिरिट येईल. आधीच चळवळी खूप कमी झालेल्या आहेत. चळवळी कमी झालेल्या आहेत. त्यानिमित्तानं चळवळी पुन्हा सुरू होतील. कारण बघा, महिला उठल्यानं की पुरुष मागे येतात. पुरुष स्वतःहून उठत नाही. महिला पुढे आल्या की तुमच्या सोबत पाठिंब्यात पुरुष मंडळी पण येतील आणि त्यांनाही कुठेतरी असं वाटेल की आमचा जो महाराष्ट्र आहे, त्याची जी ओळख आहे, आमची जी मराठी अस्मिता आहे, महाराष्ट्र धर्म आहे, हा आता टिकला पाहिजे. कारण पोलीस या थराला येऊन पडलेले आहेत की सगळं करून सुद्धा काही झालंच नाही. प्रायमा फेसिकली असं दिसतंय की इथे काही घडलंच नाही, फॅक्टलेस आहे, असं जर का पोलीस म्हणत असतील आणि एक मोठा वर्ग तिथे येऊन सांगत असेल की सगळं काही घडलेलं आहे, तुम्ही चौकशी केलेली आहे, आम्ही तेच सांगतोय, चौकशीत काय निघालं ते सांगा, नसेल तर आम्ही सांगतो, एफ-आय-आर नोंदवून घ्या, जातीवाचक बोललं गेलेलं आहे, त्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा पूर्ण अधिकार तक्रारदारांना आहे. अशा वेळेस अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी सुद्धा फसते आहे आणि हे संविधानाला, लोकशाहीला अपेक्षित बिलकुल नाहीये. तुम्ही लढा, तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. धन्यवाद श्वेता पाटील, ॲडव्होकेट परिक्रमा खोत, वेळ दिल्याबद्दल. थँक यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच.